अच्छी बातें नहीं की है, सच्ची बातें की है, हमारा टॅगलाईन आहे. डिरेक्टर म्हणून ना म्हणजे त्यांनी फिल्म मेकिंग वाटतं शिकलीच नाही आहे खरं सांगू गेलं. ओ माय गॉड. प्रॉपर सस्ता कॉपी ऑफ संजय लीला भन्साली दिग्पाल लांजेकर. सस्ता कॉपी. त्यांनी म्युझिक दिलंय, डायरेक्शन केलंय, रायटिंग केली आहे, ऍक्टिंग केली आहे. अरे अजून काय काय करायचं बाकी अरे दुसऱ्याला पण काम दे काहीतरी. येस एक्झॅक्टली. हेलो वन मनी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी. दोस्तों मेरे साथ में हमारा मराठी मानुस समृद्ध स्वागत है ऑन बॉलीवुड प्रेमी. Thank you, sir. इस हफ्ते काफ़ी सारी मराठी फिल्में रिलीज़ हुई है क्योंकि पिछले हफ्ते वो पोस्टपोन हो गई थी. तो इस हफ्ते तारीख क्या है? 6 तारीख, 6 फरवरी. बहुत सारी फिल्में रिलीज़ हुई. उसमें से जो पहली पिक्चर जो हमारे मराठी मानुस ने देखी है उसका नाम भी जान के लेंगे. अभी हम आए दूसरे पिक्चर के प्रीमियर पे जिसका नाम है लगना सा शॉट, ऐसा नाम है. अब पिक्चर कौन सी देखी है सबसे पहली वाली वो जान के लेते हैं. येस, ये फिल्म का नाम है रणपती शिवराय स्वारी आग्रा. ओके. येस सर. आता ही जी फिल्म आहे आपला द ग्रेट दी लेझंड असं बोलू शकतो. दी लेझंड असं बोलू शकतो की द ग्रेट सस्ता कॉपी ऑफ संजय लीला भन्साली दिग्पाल लांजेकर. सस्ता कॉपी. का माहिती आहे का? चड्डी उतार दी बा तूने तो उसकी. सर धोती खोल दिया सर. ओके नाही बघा आता जो नो मोर क्रिटिसाइज म्हणजे अजून करू शकतो. नो डाउट करेंगे, क्यों नहीं करेंगे भाई. पिक्चर देखी है हमने, पैसे देके देखी है तो क्रिटिसिज्म तो बनता है. येस ऑफकोर्स बनता है क्योंकि मी आता एवढंच बोललो की दिग्पाल लांजेकर भले लय मोठं नाव आहे पण जेवढे त्यांची आता फिल्मोग्राफी जेव्हापासून यायला लागले ना त्यांचा ड्राफ्ट फुल खाली जायला लागला सर. बिकॉज त्यांची मेकिंग आहे ना, मेकिंग आई शपथ त्यांची म्हणजे 150 रुपयाच्या तिकीटसाठी आम्ही ही समजा मेकिंग बघायची असेल ना तर मी बोललो मी घरातच बसलेलं परवडेल असं बोलू शकतो. बिकॉज बघा मी प्रोडक्शन क्वालिटी लो, हां काहीच बरोबर नाही. अक्षरशः CGI कलर ग्रेडिंग. खरं बोलू ना सर, डिरेक्टर म्हणून ना म्हणजे त्यांनी फिल्म मेकिंग वाटतं शिकलीच नाही आहे खरं सांगू गेलं. ओ माय गॉड. प्रॉपरली मोठा स्टेटमेंट आहे का म्हणून खूप आता जे मोठे मोठे डिरेक्टर्स आहेत त्यांनी काय कोर्स केलेला आहे, बरोबर, काहीतरी गोष्ट केली आहे. पण असं वाटतं की दिग्पाल लांजेकरनी आहे ना, आय थिंक सो हे कोरोनामध्ये जे ऑनलाईन मीटिंग करतात ना तशावेळेला त्यांनी हा पासआउट झालेला व्यक्ती असं वाटतं सर. ओके. का म्हणून सर बिकॉज बघा फिल्म मेकिंग अशी गोष्ट आहे ना की बाबा त्या गोष्टी टेक्निकॅलिटी येते, म्युझिक बॅकग्राऊंड स्कोर जबरदस्त असला पाहिजे, जो इको साऊंड असतो, जो एक परफेक्शनिस्ट बोलतो ना आपण, तो त्या दिग्पाल लांजेकरमध्ये जराही नाही आहे फ्रँकली स्पीकिंग. आता राहिला प्रश्न, टेक्निकली एकदम खराब आहे पिक्चर हे आमच्या मराठी माणूसनी सांगितलंय. आता आपण ज्याला विचारू की स्टोरी वाईज कसा आहे पिक्चर आणि काय म्हणजे असं बसून ठेवलं, काय ड्युरेशन आहे, सगळं माहिती करून घेऊ. सर पहिला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पिक्चर जो आग्रा स्वारी आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबला जेव्हा भेटण्यासाठी आग्राला जातात, मग तिथून महाराज कसे तिथून सुटतात, तिथून कसे चुंगल से कैसे बच के बाहेर निकलते. हां, औरंगजेबच्या इथून कसे जे लोक म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपले बाळ शंभूराजे जेव्हा कसे ते बाहेर निघतात तर कसे ते त्यांना चकमा देऊन ते कसे पळून येतात त्याच्यावरती पूर्ण आधारित ही कहाणी सर. आता मी एक एवढं बोलेल ना की भले टेक्निकली पिक्चर भले जास्त वीक आहे पण महाराजांची जी कथा आहे ना, गाथा आणि जी कथा आहे ना ती अपरंपार आहे. प्रश्नच नाही आहे का. बिकॉज महाराजांना आपण कितीही बोललो ना तरी खूप कमी आहे. बिकॉज महाराज आपल्यासाठी भले आराध्य दैवत आहे पण त्या लोकांसाठी खूप मोठा तमाचा आहे की त्या महाराजांना त्यांनी अंडर एस्टिमेट केला, त्याला मोठा चमाट आहे. मी तर एवढं सरळ बोललो. बिकॉज बघा महाराजांच्या भूमिकामध्ये अभिजित श्वेताचंद्र बघा त्यांनी भलेही काम, मला त्यांचा ट्रेलर जेव्हा पाहिलं तर मला जरा पण नाही आवडलं होतं. बट आम्ही रीलवर टाकलेला ट्रेलरचा रिव्ह्यू तुम्ही नक्की जाऊन बघा बॉलिवूड प्रेमीवर आणि समृद्धच्या इंस्टाग्राम हँडलवर तुम्ही जाऊन बघू शकता. येस डेफिनेटली. बिकॉज बघा त्यांनी जेव्हा अभिषेक श्वेताचंद्रचा ना भले त्यांनी ॲक्टिंग केलं, प्रयत्न केलं, ट्राय केलं, पण त्यांचं डबिंग आई शपथ डबिंग अक्षरशः मला ऐकवत जात नव्हतं सर. एवढा फालतू डबिंग म्हणजे इट वॉज सो टेरेबल. VFX नो डाऊट वीक, अक्षरशः डिझास्टर बोलू शकतो. आणि काय ना AI इफेक्ट्स टाकले सर, काय AI इफेक्ट्स टाकले सर. जरा पण मला नाही पटलं सर. म्हणजे मनापासून नाही बनवलं नाही सर. बघा असं वाटतं, ऐकून तरी असं वाटतं. मी बघितला नाही पिक्चर. बघा मी खरं सांगतो, मी भले पिक्चर आहे, स्क्रीन प्ले टाईट आहे, सेकंड हाफमध्ये पिक्चर थोडासा ड्रॅग होतो पण काय ना नीड होती बिकॉज ती कथा सांगायची होती. बट काय ना क्लायमॅक्समध्ये अक्षरशः आपल्याला असं डोळे पानं होतात पण तेवढं स्ट्रॉंग होत नाही का. त्याचा मायनस पॉईंट आहे BGM. जेवढे सीन्समध्ये ना महाराजांची अशी एक असं इमोशनल सीन्स येतात ना पण ते इमोशनल फील होत नाही. त्यांना बघून तरी मला इमोशनल फील नाही झालं जस्ट बिकॉज ऑफ त्यांची जी पुअर बॅकग्राऊंड म्युझिक सर. टायमिंग बिकॉज
पावनखिंड जेव्हा बघणार ना, पावनखिंडमध्ये बॅकग्राऊंड स्कोर एवढा जबरदस्त होता ना, अक्षरशः पण बघितलेला पिक्चर तुमच्या सोबत. अरे रडत जोरदार पिक्चर बनवले. मी हे एक्सपेक्ट करत होते की जेव्हा आपले महाराज जेव्हा मा जिजाऊला जेव्हा इतक्यात वर्षानंतर जेव्हा भेटतात, तो सीन बघण्यासारखा होता. पण काय ना, जेवढा नाही कन्व्हिक्शन तेवढा वाटला. बट येस, मी एवढा बोलेल की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा निघतात ना, तो सीन बघण्यासारखा आहे. हाय, मजा येते तो. आणि इनफॅक्ट हायलाइटेड सीन्स काय काय आहेत जे की Yes. खूप आवडले. आणि पण ओव्हरऑल पिक्चर इज व्हेरी नाही, पण एक सांगू ना, इंटरवलच्या आधी जेव्हा महाराज जेव्हा दिल्लीला जातात, तेव्हा त्यांना कळतं की बाबा इथून ह्यांचं षडयंत्र रचलेलं आहे. पण जेव्हा दिग्पाल लांजेकर ॲज बहिर्जी नाही का, आणि खरं सांगू ना, दिग्पाल लांजेकर पण ऍक्ट केलं ऍक्टिंग कारण की ट्रेलर मध्ये तू बोललेलास की फक्त ट्रेलर मध्ये हाच दिसतोय दिग्पाल. येस त्यांनी पिक्चर पण बनवलाय, ऍक्ट पण केलंय, म्युझिक पण देतो. येस, त्यांनी म्युझिक दिलंय, डायरेक्शन केलंय, रायटिंग केली, ऍक्टिंग केली. अरे अजून काय काय करायचं बाकी अरे आहे. दुसऱ्याला पण काम दे काहीतरी. येस, एक्झॅक्टली, दुसऱ्याला काहीतरी काम तर दे. मी तर एवढंच बोलेल की त्यांची फायटिंग सिक्वेन्स दाखवली, पण त्यात ना अशी हाताच्या इशारामध्ये महाराजांना बोलताना दाखवलंय. आणि हे इंडियन सिनेमामध्ये बघा, इंडियन सिनेमाची वार्ता करतो मी, इंडियन सिनेमामध्ये पहिल्यांदा दाखवलं आणि मला खूप बरं वाटलं. त्या गोष्टीसाठी तो सीन अक्षरशः टाईम सीन होता, रिसर्च सीन होता. रिसर्च सीन होता. बिकॉज ही जी कला आहे ना, ही गोंधळांनी सांभाळलेली कला आहे सर. पॉइंट्स गिव्हन टू दिग्पाल. येस, ह्या गोष्टीसाठी दिग्पाल लांजेकरला 50 मार्क्स. मी तर बोललो 100 out of 50 मार्क्स. येस, बट मी तर बोललो ना, फिल्म फॉर मी इट्स अ सेमी हिट फिल्म सर. सेमी हिट. येस, मजा नहीं आया, बट Yes. महाराज की पिक्चर है तो एक बार देखना चाहिए हमने, बघा, है मी ना. एवढंच बोलेल ना, मी बघा, माझी काय अवकात नाही महाराजांच्या चित्रपटाबद्दल काय बोलायची. पण कारण मी टेक्निकल ॲस्पेक्टमध्ये मी फक्त क्रिटिसाइज केलेलं आहे. मी हे एवढं ध्यानात ठेवा, मी स्टोरीवर आम्ही काय बोलूच नाही, बिकॉज दॅट इज द रियालिटी. जे आहे ते रियालिटी. खरं सांगू ना, नेगेटिव्हिटी मी काही नाही करत आहे. फक्त फिल्मोग्राफीची मेकिंगला मी फक्त क्रिटिसाइज करतो, आणि डिरेक्टरची ही चूक आहे. आणि त्या गोष्टी त्या डिरेक्टरला यांच्या मेकर्सला ॲक्सेप्ट करावी लागणार बॉस. त्याशिवाय ना बघ, त्याशिवाय खरं तुम्हाला फिल्म बनवायची आहे ना, तर मनापासून बनवा. अदरवाईज तुम्ही फिल्म बनवूच नका. भरपूर पण बोलणार होतो की जर तुम्हाला बनवायची महाराजांवर पिक्चर, पूर्ण मनापासून बनवा, पूर्ण तन मन धन सगळं लावून बनवा. जर असं काही प्रोडक्ट बनवायचं आहे तर दिग्पाल लांजेकर, डोंट मेक इट नेक्स्ट टाइम. परत एकदा कॅमेरा हातात उचलून स्वतःला कास्ट करून आणि मी बोलतो मी महाराजांवर पिक्चर बनवतो, तर बनवू नकोस. आणि खरं सांगू ना, आणि मी खरं बोलतो ना, चिन्मय मांडलेकर सारखा ऍक्टर मी तर बोला महाराजांच्या भूमिकेमध्ये तोच आहे. मी रिपीटमध्ये बोललो, आपण भेटू जर केव्हा चिन्मयला ना, तेव्हा आपण त्यांना बोलूया. त्यांच्या खरंच पाया पडत. मी तर हे विसरून जाईल की समोर चिन्मय मांडलेकर आहे. मी तर हे विचार करत की महाराज आहे. पण रेटिंग ऐकून घेऊया आपण. पिक्चरची काय रेटिंग आहे सर? फिल्म आउट ऑफ 5 बघा, फिल्मच्या मेकिंगला 2 स्टार, बट सिनेफाईल्सचे ॲज पर द स्टोरी टेलिंगचे 3.5 फॉर द फिल्म. अच्छा, 3.5. सुपर ऑनेस्ट रिव्ह्यू. एकदम खरं बोललाय आमचा मराठी माणूस समृद्ध, मनापासून बोललाय. अच्छी बातें नहीं की है, सच्ची बातें की है, हमारा टॅगलाईन आहे. आमचे जेवढे मराठी दर्शक जर ऐकत असतील तर आम्ही रिक्वेस्ट करू की तुम्ही जाऊन हा पिक्चर एकदा तरी पहा महाराजांसाठी, आणि मुलांना घेऊन जा. Yes. आणि की त्यांना पण कळायला पाहिजे की आमचा इतिहास काय आहे. Exactly. आमच्या इतिहासात किती शूरवीर पराक्रमी राजे येऊन गेले. करेक्ट. थँक्यू बोलीन मराठी माणूस समृद्धला फॉर इज ऑनेस्ट रिव्ह्यू. अजून पण मराठी चित्रपटाचे रिव्ह्यूज आम्ही आणणार आहे, सो स्टे ट्यून प्लीज. थँक्यू.